आमचा आवाज येतोय? बघा. हॅलो, आवाज येतोय का बघा बरं मुलांनो? हो सर येतोय. गुड गुड. आता ऑडिओ ऑफ करा आणि बघा इकडे एकदा. ब्लड बद्दल बोलतोय आपण. ब्लड इज अ फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. इट इज मेसोडर्मल इन ओरिजिन. इट हॅज डिराइव्ड फ्रॉम मेसोडर्म. तुम्हाला माहिती आहे एक्टोडर्म, मेसोडर्म, एंडोडर्म. मिडल लेअर जो असतो मधल्या लेअर पासून हा तयार झालेला असतो. त्याच्यामध्ये आपण त्याचे दोन कंपोनंट्स केले होते. एक कंपोनंट केला होता प्लाझ्मा आणि दुसरा कंपोनंट केला होता फॉर्म्ड एलिमेंट. इकडे लक्ष देऊ आता आपण. तर याच्यात आपण पाहिलं होतं की हा जो प्लाझ्माचा पार्ट असतो, नॉर्मली ब्लड जो असतो बाळांनो, या ब्लडचे आपण दोन भाग करतो. आता हे कळलं का तुम्हाला? कशा पद्धतीने नॉर्मली लॅबोरेटरीमध्ये काय केलं जातं ते कळलं का? एक याच्यात अँटीकोॲग्युलंट टाकलं जातं आणि अँटीकोॲग्युलंट टाकल्यानंतर हे ब्लड जे आहे हे गोठत नाही. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यातल्या निरनिराळ्या तपासण्या करता येतात. याचे दोन पार्ट आपण पाडले होते. एक पहिला पार्ट केला होता 5.5 ml चा, दॅट इज प्लाझ्मा, आणि खालचा जो पार्ट होता इट वॉज सेल्स. ज्या सेल्सचा पार्ट असतो त्यालाच आपण म्हणतो फॉर्म्ड एलिमेंट. काय वर्ड यूज करतो बाळांनो त्याला? फॉर्म्ड एलिमेंट म्हणजे तयार झालेले घटक. फॉर्म्ड एलिमेंट. सेल्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज फॉर्म्ड एलिमेंट. आणि हा जो पार्ट असतो याला लिक्विड पार्ट, वॉटरी पार्ट, त्याला आपण प्लाझ्मा म्हणतो. आता याच्या डिटेल कंपोजिशन मध्ये आपल्याला बघायचं इन जनरल ब्लड बद्दल आपल्याला काय काय माहिती पाहिजे ते मी एकदा सांगतो. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. इकडे लक्ष द्या. ब्लड कसं आहे? फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आहे, मेसोडर्मल इन ओरिजिन आहे. स्टडी ऑफ ब्लड इज कॉल्ड, या वर्षी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. इट इज कॉल्ड हिमॅटॉलॉजी. जे ब्लडचे एक्सपर्ट असतात त्यांना काय वर्ड यूज केला जातो? हिमॅटॉलॉजिस्ट. आलं लक्षात? pH ऑफ ब्लड इज 7.4. 7 इज न्यूट्रल. 0.4 जास्त आहे म्हणून कसा आहे हा? स्लाइटली अल्कलाइन. इट इज स्लाइटली सॉल्टी अँड विस्कस फ्लुइड. ब्लड जर टेस्ट केलं तर कसं लागतं? थोडंसं खारट लागतं. आणि दुसरी गोष्ट कसं असतं? हे विस्कस असतं. विस्कस तुम्हाला माहिती आहे जे चिकटतं. जमिनीवर एक थेंब जरी रक्त सांडलेलं असेल, तुमचा जर चुकून पाय पडला तर ते चिकटतं. इट इज विस्कस. इट इज हेवियर दॅन वॉटर. इट इज हेवियर दॅन वॉटर. जर ब्लड एक ड्रॉप वॉटर मध्ये टाकलं तर आपल्याला ब्लड ताबडतोब तळाशी गेलेलं दिसेल. बिकॉज ऑफ, तुम्हाला माहिती आहे, इट इज बिकॉज ऑफ प्रोटीन्स अँड सम फॉर्म एलिमेंट. आता इकडे लक्ष द्या. ब्लड जे आहे बाळांनो, याचे आपण दोन पार्ट करतो. एका पार्टला म्हणतो आपण प्लाझ्मा. प्लाझ्मा जो असतो 55%, आणि दुसरा जो असतो त्याला म्हणतात फॉर्म्ड एलिमेंट्स. असा एक वर्ड आहे, किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सेल्स. तर प्लाझ्मा आपल्याला डिटेलमध्ये आज समजून घ्यायचा आहे आणि नंतर जर वेळ उरला तर फॉर्म्ड एलिमेंट्स कडे आपण जाऊ. तर प्लाझ्मा जो असतो बेटा, हा प्लाझ्मा इट इज फ्लुइड. जसं असं लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला इझी लक्षात येईल की वॉटरमध्ये जसं तुम्ही थोडंसं पीठ टाकलं, थोडंसं बाकीच्या गोष्टी टाकल्या आणि ते पाणी वाहतंय, समजा वाहतंय, तर त्या वाहणारं पाणी जसं पिठाचे थेंब, जसं काही त्याच्यापेक्षा हलक्या काही गोष्टी असतील त्या सगळ्यांना वाहून नेईल. इट विल कॅरी. द सेम थिंग हॅपन्स विथ द ब्लड. म्हणजे हे काय? इट इज ऍक्च्युअली फ्लुइड मॅट्रिक्स सारखं काम करतं. कसं काम करतं बाळांनो? मॅट्रिक्स सारखं. मॅट्रिक्स म्हणजे काय? की अशी गोष्ट की ज्या बाकीच्या गोष्टींना सामावून घेईल आणि त्याला कार्य करायला, त्याचं काम करायला तुम्हीच विचार करा, सेल्स स्वतःहून काही ऑक्सिजन घेऊन गेले असत्या का? मग ह्या फ्लुइड हे तरंगण्यासाठी माध्यम म्हणून काम करतात. ते हेल्प टू सस्पेंड, त्यांच्यामध्ये तरंगू शकतील.
अशा पद्धतीचं ते मीडियम प्रोव्हाइड करण्याचं काम प्लाझ्मा करतात. आता या ज्या फॉर्म्ड एलिमेंट ज्या सेल्स आहेत, या सेल्स मध्ये आपण बघितलंय की सगळ्यात मोठा पार्ट जो असतो तो असतो आरबीसी. सगळ्यात जास्त काय असतात सेल्स? आरबीसी. देअरफॉर त्यामुळे ब्लड आपलं रेड कलरचं दिसतं. आणि दुसऱ्या ज्या सेल्स असतात त्यांना आपण म्हणतो डब्ल्यूबीसी, व्हाईट ब्लड सेल्स. आणि तिसऱ्या प्रकारच्या ज्या सेल्स असतात त्यांना आपण म्हणतो प्लेटलेट. आता एकदम छोट्या गोष्टी मी क्लिअर करतोय, मग आपण एक एक गोष्ट क्लिअर करत पुढे जाऊ. आरबीसी ज्या असतात यांना दुसरं नाव आहे इरिथ्रोसाइट्स. यांना दुसरं काय म्हटलं जातं? इरिथ्रोसाइट्स. इरिथ्रॉस वर्डचा अर्थ होतो रेड. डब्ल्यूबीसी ला म्हणतात ल्युकोसाइट्स. ल्युकॉस शब्दाचा अर्थ होतो ल्युकॉस म्हणजे कलरलेस ऑर व्हाईट. कधी कधी व्हाईट म्हणून पण यूज केला जातो, कधी कधी कलरलेस म्हणून. प्लेटलेट्सचा म्हणतात थ्रोम्बोसाइट्स. प्लेटलेट्सचा काय वर्ड यूज करतात? थ्रोम्बोसाइट्स. म्हणजे आता यांना जे दुसरे नाव आहेत ते पण तुमच्या लक्षात आले. आरबीसीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज इरिथ्रोसाइट्स, डब्ल्यूबीसीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज ल्युकोसाइट्स आणि प्लेटलेट्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज थ्रोम्बोसाइट्स. या 3 गोष्टी कळल्या सगळ्यांना. आता ह्या टेम्पररी एवढ्या लक्षात ठेवा, मग आपण प्लाझ्माच्या डिटेलमध्ये जातोय. आता प्लाझ्मा काय प्रकार असतो? प्लाझ्मा हा फ्लुइड पार्ट असतो जो ब्लडला अस्तित्व देतो, स्वतःचं अस्तित्व, ज्याला आपण ब्लड म्हणायला लागतो. तर ब्लड मध्ये जर याच्यामध्ये आता प्लाझ्मा जो पार्ट आहे ज्याच्यात क्लॉटिंग करणारे प्रोटीन्स असतात, क्लॉटिंग प्रोटीन्स असतात, यांचे नाव मी सांगणार आहे तुम्हाला. क्लॉटिंग करण्यासाठी फायब्रिनोजन वगैरे जे प्रोटीन्स असतात त्यांना क्लॉटिंग प्रोटीन्स म्हणतात. जर क्लॉटिंग प्रोटीन्स प्रेझेंट असले तर त्याला म्हणतात प्लाझ्मा. आणि क्लॉटिंग प्रोटीन्स जे असतात, जे रक्त गोठणारे प्रोटीन्स अब्सेंट असतात, क्लॉटिंग प्रोटीन्स प्रेझेंट, त्याला आपण म्हणतो प्लाझ्मा. क्लॉटिंग प्रोटीन्स अब्सेंट त्याला आपण म्हणतो सीरम. त्याला काय म्हणतो बाळांनो? सीरम. 2 वर्ड मी सांगितले, प्लाझ्मा आणि सीरम मधला फरक सांगितला. सीरम तुम्हाला एक छोटस उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला सीरम काही अवघड वाटणार नाही. बघा नीट लक्षात. प्लाझ्मा का तयार झाला? कारण प्लाझ्मा हा एक असा पार्ट आहे की ज्याच्यामध्ये सेल्स इझिली राहू शकतात. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे प्रोटीन्स आहेत, इन्क्लुडिंग क्लॉटिंग प्रोटीन. आपण काय केलं की ह्या क्लॉटिंग प्रोटीन्सची ऍक्शन स्टॉप करण्यासाठी त्याच्यामध्ये अँटीकोॲग्युलंट किंवा अँटी क्लॉटिंग एजंट्स टाकले आणि त्यामुळे काय झालं की क्लॉटिंग स्टॉप झालं. बरोबर. मग आता जो पार्ट सेपरेट झाला त्याला आपण नाव दिलं प्लाझ्मा. परंतु एक एक्झाम्पल देतो की समजा जर ब्लड तुमचं कुठेतरी तुम्हाला वुंड झाली आणि ते ब्लड जमिनीवर सांडलं. ते ब्लड सांडल्यानंतर किंवा ते ब्लड तुम्ही गोळा केलं आणि एखाद्या कुठेतरी छोट्याशा याच्यामध्ये ठेवलं, एखाद्या पार्ट मध्ये ठेवलं, तर ते ब्लड आपोआप थोड्या वेळाने गोठतं आणि त्याची एक गोळी तयार होते. असं असा एक गुच्छ तयार होतो आणि त्याच्यात ना एक फ्लुइड पार्ट बाहेर निघालेला असतो जो येलोइश स्ट्रॉ कलरचा जो असतो. हा स्ट्रॉ कलरचा फ्लुइड पार्ट सेपरेट होतो. आता हा जो पार्ट होता हा आता गोठला गेला, क्लॉट झाला. क्लॉट म्हणजे गोठणे. हा तर क्लॉट तयार झाला. मग हा जो हे जे फ्लुइड पार्ट जो उरला याला म्हणतात सीरम. लक्षात येत आहे बाळांनो तुमच्या? सीरम पार्ट कळला तुम्हाला? सीरम पार्ट म्हणजे काय? सीरम म्हणजे जे ब्लड गोठल्यानंतर जो फ्लुइड पार्ट शिल्लक राहिला दॅट इज कॉल्ड एज सीरम. आणि जर त्याच्यामध्ये क्लॉटिंग फॅक्टर्स असतील तर त्याला आपण काय म्हणतो? प्लाझ्मा. क्लिअर झालं एवढं? आता याच्यानंतर पुढे जाऊया. आता प्लाझ्मा काय कशा पद्धतीने असतो आणि प्लाझ्मा मध्ये काय काय असतं ते आपल्याला समजून. द पीएच ऑफ प्लाझ्मा इज सिमिलर टू ब्लड. पीएच किती असतो याचा? 7.4. प्लाझ्मा हेडिंग द्या आणि मग लिहा. प्लाझ्माचा पीएच किती असतो? 7.4.
प्लाझ्मा किती असतो? 5.5%. प्लाझ्मा मध्ये वॉटर किती असतं? वॉटरचं कंपोजिशन असतं 90%. प्लाझ्मा इज मेड अप ऑफ 90% वॉटर. 90% वॉटर प्लाझ्मा मध्ये असतं. प्रोटीन्स असतात. प्लाझ्मा कसा असतो? विस्कस असतो, चिकट असतो. हा जो चिकटपणा असतो प्लाझ्माला आणि कसा कलर असतो? स्ट्रॉ कलरचा असतो. स्ट्रॉ कलर्ड असतो. स्ट्रॉ कलर. स्ट्रॉ कलरचा अर्थ होतो थोडस पिवळसर असा, पूर्ण वॉटरी नाही आणि पूर्ण पिवळा पण नाही, मधला जो कलर असतो, तर त्या टाईपचा जो कलर असतो त्याला आपण स्ट्रॉ कलर म्हणतो. स्ट्रॉ तुम्हाला माहिती आहे, ज्याच्याने तुम्ही एखादी गोष्ट स्टिप करतात ना, त्या कोका कोला वगैरे किंवा काही प्यायचं असेल ड्रिंक, तर त्याचा जो कलर असतो त्याला आपण स्ट्रॉ कलर. दुसरी गोष्ट, वॉटर किती असतं याच्यात? 90%. प्रोटीन्स किती असतात? तर प्रोटीन्स दोन प्रकारचे असतात, क्लॉटिंग प्रोटीन्स आणि एक रेग्युलर आपले ब्लड प्रोटीन्स जे असतात. याच्यामध्ये प्रोटीन्सचे नावं लिहून घ्या. ते असतात अल्बुमिन, ग्लोब्युलिन, प्रॉपरडीन, प्रॉपरडीन, प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रिनोजेन. याच्यापेक्षा पण वेगळे पण असतात, पण आपल्या 12वीच्या लेवलला एवढे पुरेसे. अल्बुमिन, ग्लोब्युलिन, प्रॉपरडीन, प्रोथ्रोम्बिन, फायब्रिनोजेन हे एकत्रित जे असतात, हे किती असतात बाळांनो? 7 to 8%. किती असतात हे? 7 to 8%. म्हणजे समजा जर 90% तुम्ही वॉटर पकडलं, तर त्याच्यात 7% किंवा 8% हे टाकले, तर किती कंपोजिशन झालं तुमचं? 98% झालं ना. येत आहे तुमच्या लक्षात? मग आता प्लाझ्मा मध्ये सगळ्यात मोठा पार्ट जर काही राहत असेल, तर तो असतो प्रोटीनचा. अपार्ट फ्रॉम वॉटर किंवा समजा वॉटरचा पार्ट बाजूला काढला, तर उरलेलं काय काय असतं त्याच्यात? तर त्याच्यात सगळ्यात मोठा कॉन्ट्रीब्युशन असतं प्रोटीन्स. ते प्रोटीन्स कोणकोणते असतात आपण पाहिलं? अल्बुमिन, ग्लोब्युलिन, प्रॉपरडीन, प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रोनिन. आलं लक्षात? आणि याच्यानंतर ते बाकीचे असतात, त्यांना आपण म्हणतो सोल्युट्स. बाकीचा जो पार्ट असतो, जो 2% मध्ये पार्ट येतो, त्याच्यात मेन असतात सोल्युट्स. आता हे जे सोल्युट्स असतात, त्याच्यात मेनली असतात मिनरल्स. काय असतात बाळांनो? मिनरल्स असतात. हे मिनरल्सचे नावं आपल्याला माहित पाहिजे. याच्यामध्ये काय काय असतात? सोडियम असतं, पोटॅशियम असतं, आयर्न असतं, मॅग्नेशियम असतं, कॅल्शियम असतं, त्याच्यानंतर क्लोराईड आयन्स असतात, त्याच्यानंतर बायकार्बोनेट्स असतात, तुम्हाला माहिती आहे, HCO3- असतात, फॉस्फेट्स असतात. काय असतात बाळांनो? फॉस्फेट्स असतात. आलं लक्षात? एवढं जरी लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. त्याच्यात काय काय असतात? सोडियम, पोटॅशियम, फॉस्फेट, आयर्न, मॅग्नेशियम, कॅल्शियम. याच्याशिवाय झिंक असतं, मॉलिब्डेनम असतं. खूप सगळे ऑलमोस्ट बरेचसे असतात. तर हे सगळे मिळून काय पार्ट बनवतात त्याच्यात? आणि हा पार्ट किती असतो? 1%. आता किती झालं? 98 प्लस 1% किती झालं? 99%. आणि 1% मध्ये ऑदर जे असतात ते असतात, ऑदर्स मध्ये मी लिहितो, ऑदर्स असतात 1 to 2%. समजा जर याला 97च धरलं असतं, आता किती झालं असतं? 98%. तर याच्यात ऑदर्स मध्ये काय काय? ऑदर्स मध्ये लिहून घेऊ. आय थिंक एकदम मी डिस्क्रिप्टिव्ह पार्ट सांगतोय, त्याच्यात कन्सेप्ट वगैरे काही नाही, ही इन्फॉर्मेशन आहे फक्त. मी पीएच सांगितला प्लाझ्माचा, त्याचं पर्सेंटेज सांगितलं ब्लड मधला किती असतं? 55%.
कलर सांगितला, त्याच्यातला वॉटर पार्ट किती असतो ते सांगितला, प्रोटीन्स किती असतात, कोणकोणते असतात ते सांगितलं, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन किती असतं ते सांगितलं. त्याच्यानंतर सोल्युट्स जे असतात त्याच्याबद्दल सांगितलं. सोल्युट्स मध्ये पहिल्यांदा आपण बघितले मिनरल्स बघितले, मिनरल्स मध्ये कोणकोणते मिनरल्स असतात त्याची चर्चा केली. त्याच्यानंतर आपण बघतोय ऑदर्स मध्ये काय काय असतं. आता आपण ऑदर्स वर आलेलो आहे. नीट लक्ष द्याल, काळजीपूर्वक लिहून घ्यायचं. टॅब्युलर फॉर्म मध्ये तुमच्या बुक मध्ये दिलेलं आहे. यंदाचं जे टेक्स्ट बुक आहे त्याच्यात टॅब्युलर फॉर्म मध्ये हे सगळं दिलेलं आहे. यू कॅन सी वन्स अगेन. आता ऑदर्स मध्ये काय काय असतं? ऑदर्स मध्ये असतात बाळांनो, फूडचा जो पार्ट असेल, ग्लुकोज असतील, अमायनो ऍसिड्स असतील, त्याच्यानंतर व्हिटॅमिन्स असतील, अँटी कोॲग्युलंट असतील, अँटी कोॲग्युलंट. आपल्या बॉडीमध्ये पण आतल्या आत पण रक्त गोठायला नको म्हणून अँटी कोॲग्युलंट असतात. त्याचं नाव आहे हेपारिन. हेपॅरिन जे असतं हे ब्लडला आतल्या आत क्लॉट होऊ देत नाही. ब्लर दिसतोय. ब्लर दिसतंय तुझ्याकडे, तुझ्या एंडला प्रॉब्लेम आहे बेटा. मला कॉम्प्युटरवर लगेच दिसतं. जर ब्लड दिसायला लागलं ना मला लगेच दिसतं. अँटी कोॲग्युलंट असतं हेपॅरिन. त्याच्यानंतर असतं कोलेस्टेरॉल. त्याच्यानंतर वेस्ट असतात. तुम्हाला माहिती आहे वेस्ट कोणकोणते असतात, तुम्ही शिकलेले आहात. युरिया, क्रियाटिनिन. आपण युरियोटेलिक आहोत ना म्हणून युरिया असतो. आणखी काय असतं? युरिक ऍसिड असतं. त्याच्यानंतर डिझॉल्व्ड गॅसेस असतात. याच्यात काय काय असतील? O2 असेल, CO2 असेल, बरोबर. हे एवढं सगळं 1 to 2% मध्ये असतं बाळा. 1 to 2%. फॅटी ऍसिड असतील याच्यात. येतंय लक्षात? या सगळ्या गोष्टी प्लाझ्मामध्ये असतात. आता प्लाझ्माचं कंपोजिशन तुम्हाला एका झटक्यात विचारलं तर काय सांगणार? नंबर 1, प्लाझ्मा कन्स्टिट्यूट ऑफ 90% वॉटर, बरोबर. त्याच्यानंतर मेजर कंपोनंट कशाचा आहे? प्लाझ्मा प्रोटीन्सचा. अल्बुमिन, ग्लोब्युलिन, फायब्रिनोजन, प्रोथ्रोम्बिन, प्रॉपरडीन, हे सगळे जे आहेत ते किती आहेत? 7 to 8. 1 to 1% काय असतील? मिनरल्स असतील. मिनरल्स मध्ये पाहिले आपण बायकार्बोनेट्स पाहिले, फॉस्फेट्स पाहिले, त्यानंतर सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक वगैरे वगैरे. हे किती असतील? जवळजवळ 1%. आणि उरलेला जो पार्ट आहे त्याच्यात काय काय असतील? फूड पार्ट जसं जो आपलं डायजेशन झालेल्यानंतर जो पार्ट येतो ब्लडमध्ये तो असेल. त्याच्यात ग्लुकोज असतील, अमायनो ऍसिड्स असतील, फॅटी ऍसिड्स असतील, व्हिटॅमिन्स असतील. त्याच्यानंतर अँटी कोॲग्युलंट असतील. अँटी कोॲग्युलंट असे केमिकल्स जे ब्लडला आतल्या आत, बॉडीच्या आत गोठू देत, त्यांना म्हणतो अँटी कोॲग्युलंट. त्याच्यानंतर कोलेस्ट्रॉल्स असतील, वेस्ट प्रोडक्ट असतील, युरिया, क्रिएटिनिन, युरिक ऍसिड आणि डिझॉल्व्ड गॅसेस. आर यू गेटिंग? समजतंय सगळ्यांना? हे एवढं सगळं कंपोजिशन कशात असेल बाळांनो? प्लाझ्मामध्ये. तर प्लाझ्मा पार्ट तुम्हाला जर कळला असेल तर आपण फॉर्म्ड एलिमेंट्स कडे वळूया. प्लाझ्मा क्लिअर झाला? लक्षात ठेवा, प्लाझ्मा जो असतो हा प्लाझ्मा, याच्यात जर सेल नसल्या, फक्त फ्यू WBC सोडल्या तर बाकीचा पार्ट जो असतो तो सगळा पार्ट लिम्फ बनवतो. लिम्फ काय असतं इन डिटेल आपण पुढे जाऊन शिकणार आहोत. आता मी त्या भानगडीत पडत नाही कारण तुमचं कन्फ्युजन होईल. आता हेडिंग देऊ फॉर्म्ड एलिमेंट्स. फॉर्म्ड एलिमेंट्स. फॉर्म्ड एलिमेंट्स यांना म्हणण्याचं रिझन काय?
यांना फॉर्म्ड एलिमेंट्स म्हणण्याचं रिझन कारण हे यांचं फॉर्मेशन केलं जातं प्रॉपरली. आणि हे ज्यांचं जे फॉर्मेशन केलं जातं तुम्हाला कुठे केलं जातं ते माहिती आहे. दी ऑल फॉर्म्ड एलिमेंट्स आर फॉर्म्ड इनसाइड द बोन मॅरो. याच्यामध्ये सगळ्यात मोठं जे असतं ऑलमोस्ट 44% आसपास जे असतात ते असतात आरबीसी. नंतर असतात 1% मध्ये दोन्ही असतात डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट. आरबीसीलाच आपण म्हटलं होतं एरिथ्रोसाइट्स. आता वन बाय वन आपण पुढे जाऊया. तर हेडिंग देऊ फॉर्म एलिमेंट मध्ये सगळ्यात पहिले हेडिंग देऊ इरिथ्रोसाइट्स. ब्रॅकेट मध्ये तुम्ही लिहू शकता आरबीसीज. ठीक आहे, इरिथ्रोसाइट्स और आरबीसी. आरबीसीचं जे बेटा फॉर्मेशन होतं हे बोन मॅरो मध्ये केलं जातं. आरबीसीच्या फॉर्मेशन साठी 3 गोष्टी अत्यंत आवश्यक असतात. देर आर 3 थिंग्स विच आर नेसेसरी फॉर द फॉर्मेशन ऑफ आरबीसीज और इरिथ्रोसाइट्स. त्याच्यामध्ये पहिल्यांदा लागतं फॉलिक ऍसिड, आयर्न आणि तिसरा जो पार्ट लागतो त्याला म्हणतात विटॅमिन B12. नॉर्मल आरबीसीच्या प्रोडक्शनसाठी या 3 गोष्टी आपल्या जेवणात आपल्या आहारात असणं अत्यंत आवश्यक आहे. या 3 गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. फॉलिक ऍसिड, आयर्न आणि व्हिटॅमिन B12. जर या 3 पैकी एकही गोष्ट कमी पडली तर फॉर्मेशन ऑफ आरबीसी डिस्टर्ब होतं आणि अशा माणसाला आपण म्हणतो की त्याचं रक्त कमी झालं आहे. तो किंवा ती पांढरा दिसतोय चेहरा. याचं कारण काय असतं? या तिघांपैकी एक काहीतरी कमतरता असते. देर आर लॉट ऑफ रिझन्स पण वन ऑफ द रिझन इज deficiency in the food. These 3 components, if they are absent or if they are very less in our day-to-day life, in our diet, तर त्याच्यामुळे डब्ल्यूबीसीज कमी झाले, आरबीसीज कमी झाल्यामुळे जो आजार होतो त्या आजाराला म्हणतात ॲनेमिया. द मोस्ट कॉमन प्रॉब्लेम ऑफ इंडिया. इंडियामध्ये सगळ्यात मोठा आजार जर कुठला आढळत असेल इट इज ॲनेमिया. and it is specifically seen in growing children and women. आणि वुमेन्स कोणत्या? खास करून प्रेग्नंट गर्भवती स्त्रियांमध्ये सगळ्यात जास्त होणारा जर कुठला आजार असेल तर तो ॲनेमिया आहे. ॲनेमिया, द मोस्ट कॉमन ॲनेमिया इज आयर्न डेफिशियन्सी आहे. म्हणून मराठीमध्ये याला म्हणतात लोहाच्या गोळ्या दिल्या जातात. लोह अधिक फॉलिक ऍसिड. सरकारी दवाखान्यांमध्ये या 2 गोळ्या सगळ्या गर्भवती स्त्रियांना त्यांचं काही तपासणी न करता सगळ्यांना दिल्या जातात. कोणकोणत्या? लोह म्हणजे आयर्न प्लस फॉलिक ऍसिडच्या गोळ्या सरसकट सगळ्यांना दिल्या. व्हिटॅमिन B12 हे फार रेअरली आमच्या डाएट मध्ये असतं. याच्यासाठी ॲनिमल प्रोटीनच लागतं. ॲनिमल हाच त्याचा सोर्स आहे. याचा प्लांट सोर्स फार कमी आहे किंवा निग्लिजिबल आहे असं म्हटलं तरी चालेल. ॲनिमल सोर्स मध्ये व्हेजिटेरियन्स जे असतात त्यांच्यासाठी मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट घेतल्यावर त्यांची ही गरज भागते. मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स. मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स मधून त्यांना मिळतं व्हिटॅमिन B12. आणि जे डायरेक्ट मीठ खातात, रेड मीट खातात किंवा मीठ खातात, फिशेस खातात, एग्स वगैरे खातात, या सगळ्यांना व्हिटॅमिन B12 सफिशियंट अमाऊंट मध्ये मिळू शकतं. बाकी जे व्हेजिटेरियन्स आहेत त्यांच्यासाठी हा एवढाच सोर्स आहे, एवढा पर्याय, एवढं लक्षात ठेवा. तर ज्या वेळेला व्हिटॅमिन B12 मुळे जर झाला तर त्याला मेगॅलोब्लास्टिक नावाचा ॲनिमिया म्हणतात. त्याला मेगॅलोब्लास्टिक. आरबीसी खूप मोठ्या होतात. तर मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया जो होतो दॅट इज बिकॉज ऑफ डेफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन B12.
आयर्न डेफिशियन्सी अॅनिमियामध्ये आरबीसीची साईज छोटी होते. कशा पद्धतीने आरबीसी बनवल्या जातात त्याच्यासाठीच मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. त्यामुळे मी मुद्दाम हा पार्ट घेतला कारण आपल्या बॅच मध्ये बऱ्याचशा मुली आहेत. आजही आणि भविष्यातही त्यांना ही जर माहिती असेल तर दे कॅन टेक केअर ऑफ देअर ओन. आलं लक्षात? तर ही गोष्ट कमी पडू द्यायची नाही जीवनामध्ये. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. तर फॉर्मेशन ऑफ आरबीसी साठी काय काय आवश्यक असतं ते मी सांगितलं. आता आरबीसी मध्ये बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला. आरबीसी जे बाळांनो किंवा एरिथ्रोसाइट याच्या फॉर्मेशनला म्हणतात फॉर्मेशन ऑफ erythrocyte is called erythro word लिहून घ्या प्रॉपरली erythropoiesis. erythropoiesis erythropoiesis is the condition in which erythrocytes are formed in the bone marrow. आता बोन मॅरो जो असतो लहान मुलांमध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला की लहान मुलांमध्ये लिव्हर त्याच्यानंतर स्कल आणि बॉडीच्या सगळ्या बोन्स मध्ये आपल्यामध्ये तसं होत नाही पण लहान मुलांमध्ये बॉडीच्या सगळ्या बोन्स मध्ये आणि लिव्हर मध्ये इरिथ्रोपोएसिसचं काम चालतं. पण इन केस ऑफ अडल्ट इट इज कॅरीड आउट. अडल्ट्स मध्ये कुठे कॅरी आउट केलं जातं? इट इज कॅरीड आउट इन large bones, skull and vertebrae. बॉडी मध्ये जे लॉंग बोन्स आहेत, लार्ज म्हणण्यापेक्षा लॉंग बोन्स आहेत लाईक ह्युमेरस, फीमर मांडीचं बोन, त्याच्यानंतर स्टर्नम, हिप बोन कमरेचं बोन, स्कल आणि व्हर्टिब्रल कॉलम मधले जे व्हर्टिब्रा आहेत हे या ठिकाणी इरिथ्रोपोएसिस प्रॉमिनंटली आपल्याला पाहायला मिळतं. इरिथ्रोपोएसिस तुम्हाला वर्ड कळला. आता जर इरिथ्रोसाइटचा नंबर म्हणजे आरबीसीचा संख्या वाढली, येस वाढते, तुम्ही म्हणाल वाढते का? येस वाढते. आरबीसीचा नंबर वाढला तर त्याला म्हणतात इरिथ्रोसायटोसिस. थोडाफार वाढला असेल तर त्याला काय म्हणणार? इरिथ्रोसायटोसिस. सायटोसिस एक्स्ट्रा, आवश्यकतेपेक्षा जेव्हा नंबर जास्त होतो त्याला आपण काय म्हणतो? इरिथ्रोसायटोसिस. जर त्याच्यापेक्षा जास्त असेल तर त्याला म्हणतात पॉलीसायथेमिया. काय वर्ड यूज केला जातो बाळांनो? पॉलीसायथेमिया. येतंय लक्षात तुमच्या? आर व्हेन इन्क्रीज नंबर ऑफ काउंट इज कॉल्ड एज पॉलीसायथेमिया इरिथ्रोसायटोसिस. थोडंफार वाढले असतील तर इरिथ्रोसायटोसिस, जास्त वाढले असतील तर पॉलीसायथेमिया. डिक्रीज झाला असेल आरबीसीचा काउंट, जेव्हा डिक्रीज होतो त्या कंडिशनला म्हणतो इरिथ्रोसायटोपेनिया. काय वर्ड यूज करतात बेटा? इरिथ्रोसायटोपेनिया. इरिथ्रोसायटोपेनियालाच आपण पुढे काय म्हणत असतो? ॲनेमिया. जे मी आता सांगितलं ना, ॲनेमिया. ॲनेमिया का होतो? एखाद्या माणसाच्या बॉडीमध्ये एक तर आरबीसीच कमी होतील किंवा आरबीसी मधलं हिमोग्लोबिन कमी होईल. या दोन गोष्टी झाल्यामुळे काय होईल? कोण सांगतं मला? पटकन उत्तर द्या. आरबीसी कमी झाल्या किंवा हिमोग्लोबिन कमी झाले, या कंडिशनला काय आपण वर्ड यूज करतो? ॲनेमिया. काय होईल? आरबीसी कमी झाल्या किंवा हिमोग्लोबिन कमी झालं तर काय होईल? आता तुम्ही शिकलेले आहात, बोला पटकन. हा, एक जण बोला, एक जण. कोण? सोनल बोलते का?
कोण उत्तर देतं? एक जण द्या, पटकन उत्तर द्या. आयन्स कमी होतात. अगं सिंपल उत्तर द्यायचं, ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी होऊन जाईल. ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी होऊन जाते ना. ऑक्सिजन कॅरिंग कोण कॅरी करतं? तुम्ही शिकले ना O2. O2 कोण कॅरी करतं? पार्शियल प्रेशर तुमच्याकडे लेट्स से की हवेत तुम्ही प्रॉपर हवेमध्ये राहताय, प्रॉपर तुम्हाला एअर मिळते, पण तुमच्याकडेच ते वाहून नेण्याची क्षमता नसेल, तर तुम्ही कसं नेणार? आता कोरोनाचा काळ चालू आहे म्हणून सांगतो, की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने तांदूळ आणि गहू द्यायचं ठरवलं. पण जर तुम्ही काहीच आणलेलं नसेल आणि गव्हर्नमेंट ऑफ ते लोक जे आहेत, जे सरकारी लोक आहेत, ते गहू द्यायला बसलेले. इफ यू हॅवंट ब्रॉट एनिथिंग टू कॅरी इट, कॅन यू गेट इट? तुम्ही ओंजळीत घेऊन जाल का? म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला साधन पाहिजे. तसं जर साधनच कमी असेल, म्हणजेच आरबीसीचा नंबर कमी असेल किंवा त्याच्या आरबीसी असून हिमोग्लोबिन त्याच्यात कमी असेल, या दोन्ही कंडिशन्सला काय म्हणतो आपण? ॲनेमिया. येतंय लक्षात? ॲनेमिया इज द कंडिशन इन विच व्हेरी लेस, जर नॅचरली हिमोग्लोबिन कमी असेल किंवा आरबीसी कमी असतील, तर दोघांमध्ये होईल काय? की ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी. म्हणून या लोकांना दम लागतो. टिश्यूची मागणी तर तिच्या तीच आहे, काम तेच करतोय तो व्यक्ती, म्हणून हे लोक सुस्तावलेले दिसतात. येतंय ना तुमच्या लक्षात? एखाद्या माणसामध्ये जर त्याचं हिमोग्लोबिन कमी झालं, तर त्याची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी होऊन जाते, म्हणजे त्या टिश्यू पर्यंत तो ऑक्सिजन नीट पोहोचवत नाही. मग ते टिश्यू नीट काम करत नाही, मग ह्या माणसाला थकवा येतो, ह्या व्यक्तीला, ह्या स्त्रीला, ह्या पुरुषाला. ज्याच्यामध्ये ब्लड कमी होतं, ब्लड कमी होणं म्हणजे आरबीसी कमी होणं किंवा हिमोग्लोबिन कमी होतं, तर त्यांची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी होऊन जाते. म्हणून हे जिना चढताना धाप लागते. येतंय तुमच्या लक्षात? धाप लागते किंवा थोडंसं काम केलं तर थकवा येतो. त्यांना सतत पडून राहावं असं वाटतं, गळाल्यासारखं वाटतं. दीज ऑल सिम्पटम्स, हे सगळे लक्षणं बिकॉज ऑफ ॲनेमिया येतात. येतंय लक्षात? या कंडिशन समजल्या असतील आय होप. या सगळ्या कंडिशन जर कळल्या असतील, तर मग याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे आरबीसी रिलेटेड, तो आपण बघूया. नीट लक्ष द्या आता. तर आरबीसी जे असतात बाळांनो, त्या अडल्ट मेल आणि अडल्ट फिमेल मध्ये यांचा काउंट वेगवेगळा असतो. मेल्स मध्ये नॉर्मल आरबीसीचा जो नंबर असतो, हा असतो, नॉर्मल आरबीसी काउंट जो असतो हा असतो 5.1 टू 5.8. आपल्या टेक्स्ट बुक नुसार आहे. स्टँडर्ड लक्षात ठेवा, स्टँडर्ड साठी लिहून देतोय. 4.5 टू 5.5 मिलियन्स पर मिलीमीटर क्यूब. हे स्टँडर्ड आहे. हे कशाच्या हिशोबाने आहे? एनसीआरटीच्या हिशोबाने. पण ओव्हरऑल मेल आणि फिमेलचं आपल्याकडे दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवलं तरी चालेल, नाही लक्षात ठेवलं ही व्हॅल्यू दिली डायरेक्ट तरी चालेल. स्पेसिफिकली ज्या वेळेला मेन्शन केलं जातं त्यावेळेला आपण ही व्हॅल्यू देतो. 5.1 टू 5.8 मिलियन पर मिलीमीटर क्यूब हा नॉर्मल आरबीसी काउंट असतो. आता मिलीमीटर क्यूब तुम्हाला जे मुलं ज्यांना माहित नसेल मिलीमीटर क्यूब काय प्रकार, त्यांच्यासाठी समजून सांग. दिस इज 1 क्यूब. याच्या सगळ्या साईज किती आहेत? 1 mm, 1 mm, 1 mm, 1 mm. याच्यामध्ये किती बसतात? 5.1 टू 5.8 म्हणजे 51 ते 58 लाख. 51 ते 58 लाख. कारण 1 मिलियन इज इक्वल टू 10 लाख. 10 लाख. बरोबर आहे ना? म्हणजे 51 ते 58 लाख नॉर्मल आरबीसी काउंट असतो मेल्स मध्ये, आणि फिमेल्स मध्ये तो असतो
4.3 to 5.2 मिलियन. येतोय लक्षात? आवाज येतोय का माझा? हो. Yes. हो. मेल्स मध्ये, फिमेल्स मध्ये काउंट समजून घ्या. सर अजून किती पॉलीसायसेमिया वेळ आहे? बस 1-2 मिनिटं. झालंय. क्लोज करतोय मीटिंग. भूक लागली असेल ना? चालेल. इथे थांबूया, उद्या याच्या पुढचा पार्ट घेऊ. काही नाही. 1च मिनिट राहिलाय. करा. क्लोज. हो सर. चालेल. रिवाइज करून या उद्या हा पार्ट. ओके सर. बाय. बाय.